कौटुंबिक वादातून बायकोचा निर्गुण खून करून जंगलात फरार झालेला शंकर बांबळे अखेर महिन्याभराने जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। 21 मार्च रोजी राजश्री अरविंद विर्नक वय 45 वर्ष राहणार मुलुंड गोरेगाव पश्चिम मुंबई ह्या त्यांच्या कामाकडे असणाऱ्या अलका शंकर बांबळे हिच्यासोबत दरावस्ती गंगादरे जुन्नर येथे शंकर बारकू बांबळे याच्या घरी गेल्या होत्या। त्या ठिकाणी शंकर बांबळे याचे त्याची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत कौटुंबिक वादातून भांडण झाले। सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग अनावर झाल्याने त्याने त्याची पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारदार कोयत्याने वार करत तिचा खून केला। याबाबतची फिर्याद राजश्री विर्नक यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला दिली होती। खून झाल्यानंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी आंबे हातवीज आहुपे घाटमाता जंगलामध्ये पळून गेला। सदर आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता। गुन्हा गंभीर असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आरोपीला पकडण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी शंकर बांबळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगल घाट परिसरात लपून बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आहुपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले। सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस शिपाई विजय जंगम यांनी केली आहे। डे टू डे न्यूज जुन्नर।